नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे। यामध्ये कनिष्ठ लिपिक असेल, वाहन चालक, शिपाई अर्थात MTS संवर्गातील विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 18,000 ते 56,900 हा पे स्केल पाहायला मिळत आहे। फक्त 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, तेव्हा मेक शुअर तुम्ही नक्की प्रयत्न कराल। अर्ज यासाठी ऑफलाईन दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे, ज्यासाठी तुम्हाला 100 रुपये या ठिकाणी मित्रांनो DD द्वारे भरायचे आहेत, ज्याबाबतची सुद्धा माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर स्टाफ कॉलेज आहे, यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये गट क मधील विविध पदांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। सो ग्रुप सी मधली पदे आहेत सर्व जी या ठिकाणी भरली जाणार आहेत। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे हे स्टाफ कॉलेज आहेत, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। एक चांगली संधी आहे। सर्व इंडियन्स यासाठी मित्रांनो, इंडियन सिटीजन्स यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी। बघूया आपण वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। पहिलं पद आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क, याचे टोटल 9 जागा आहेत। जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता। लेवल 2 चा पे स्केल 19,963 207व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला मिळत आहे। एज जे काही या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ते सर्व 18 ते 27 किंवा 18 ते 25 वर्ष आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला हे एज लिमिट जे आहे ते ओपन साठी आहे। यामध्ये रिलॅक्सेशन कॅटेगरीनुसार सुद्धा मिळणार आहे, ज्यासाठी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। यामध्ये सिव्हिल एंड मोटर ड्रायव्हर यासाठी मित्रांनो टोटल 13 जागा आहेत। वाहन चालकच्या MTS सर्वात महत्त्वाचं पद ऑफिस अँड ट्रेनिंग मधल्या टोटल 38 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे। शिपाई संवर्गातलं हे पद आहे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। स्टेनो ग्रेड 2 5 जागांसाठी भरती होत आहे। सुपरवायझर नेटवर्किंग एका जागेसाठी भरती होत आहे। नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर 4 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे। हार्डवेअर ऍडमिनिस्ट्रेटर 4 जागा आहेत। लाईनमन याच्या 2 जागांसाठी भरती होत आहे। बोट बिल्डरची 1 जागा आहे। तर टेक्निकल अटेंडंट प्रिंटिंग मशीन ऑपरेटर याच्या 1 जागेसाठी या ठिकाणी भरती होत आहे। यामध्ये जागा एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा रिझर्व्ह आहेत, त्याही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 3 जागा या ठिकाणी हँडिकॅपसाठी रिझर्व्ह आहेत, त्याही तुम्हाला पाहता येतील। सो या बेसिसवर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय या ठिकाणी करायचा आहे। आता आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे। LDC लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी मित्रांनो 12वी उत्तीर्ण आणि तर तुमचं टायपिंग पाहिजे 30 वर्ड्स पर मिनिट, कमीत कमी इंग्लिशचं माफ करा 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं किंवा 30 वर्ड्स पर मिनिट हिंदीचं कोणतेही एक असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। सिव्हिल एंड मोटर ड्रायव्हरसाठी 12वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे हेवीचं आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे। MTS पदासाठी 10वी उत्तीर्णचा क्रायटेरिया मित्रांनो, MTSच्या 38 जागांसाठी तुम्ही फक्त 10वी पासवर अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त कोणतेच क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी मागितलेला नाही आहे। स्टेनोसाठी 12वी उत्तीर्ण आणि स्किल टेस्टचे नॉर्म्स तुमचे पाहिजेत, ज्यामध्ये डिक्टेशन आणि ट्रान्स्क्रिप्शन असणे आवश्यक आहे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। या व्यतिरिक्त सुपरवायझर नेटवर्किंगसाठी बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी और मास्टर डिग्री कॉम्प्युटर ऍप्लिकेशन कॉम्प्युटर सायन्स मधली, त्याचबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा त्यांनी या ठिकाणी मागितला आहे। डिझायरेबल मध्ये काही गोष्टी मागितल्या आहेत, ज्या असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच फायदा होईल। पुढे बघा नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर 12वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आणि त्यानंतर डिप्लोमा पाहिजे नेटवर्किंग मधला किंवा बॅचलर डिग्री कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये असेल तरी चालेल। सर्टिफिकेट इन सिस्को नेटवर्क असोसिएट आणि सिस्को नेटवर्क प्रोफेशनल आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर पदासाठी मागितलेला आहे। हार्डवेअरसाठी मित्रांनो 12वी उत्तीर्ण आणि ॲडव्हान्स डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर और बॅचलर डिग्री इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, सर्टिफिकेशन इन व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा असेल तर अप्लाय करू शकता। लाईनमनसाठी 12वी उत्तीर्ण डिप्लोमा ऑप्टिकल फायबर केबल मॅनेजमेंट मधला आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या पदासाठी सुद्धा मागितलेला आहे। बोट बिल्डरसाठी 12वी उत्तीर्ण आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स रेग्युलर फायबर ग्लास रिइन्फोर्स प्लास्टिक बोर्ड्समध्ये रिपेअरचा किंवा तुमचा अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेला असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। टेक्निकल अटेंडन्ससाठी तुमचा ITI पाहिजे मित्रांनो प्रिंटिंग मशीन मधला किंवा त्या ठिकाणी 10वी उत्तीर्णनंतर तुमच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल प्रिंटिंग मशीन मधला तरी तुम्ही याच्या एका जागेसाठी अप्लाय करू शकता। मात्र महत्त्वाची जी पदे असणार आहेत ती पहिली 3 पदे मित्रांनो LDC मोटर ड्रायव्हर आणि MTS पद किंवा स्टेनोचं यासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। पुढे आपण बघूया यासाठी एज रिलॅक्सेशन कसं असणार आहे बघा। तर मित्रांनो OBC ला 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळत आहे, तर SC ST ला या ठिकाणी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळत आहे। या व्यतिरिक्त अपंग असाल तर तुम्हाला त्यानुसार सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज नक्की करू शकता।
यासाठी मोड ऑफ सिलेक्शन बघा, सिलेक्शन कशा प्रकारे तुमचं होणार आहे. सिलेक्शनमध्ये जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ट्रेड स्पेसिफिक क्वेश्चन तुमचे इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमधून विचारले जातील, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल. लोकेशन तुमचं जॉब लोकेशन हे वेलिंग्टन कॉलेज ज्या ठिकाणी आहे मित्रांनो त्या ठिकाणीच तुमचं राहील तामिळनाडूला. मात्र एक्झाम सेंटरबाबत सध्या माहिती अवेलेबल नाही, तेही प्रॉब्ली त्याच ठिकाणी राहणार आहे. मात्र एकच एक्झाम असणार आहे ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही तयारी करू शकता. ऍप्लिकेशन फी बघा, 100 रुपये फॉर्म पे आहे मित्रांनो. डिमांड ड्राफ्ट तुम्हाला या ठिकाणी DSSC डायरेक्ट रिक्रुटमेंट 2026 या नावे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कॅनरा बँकेच्या नावे या ठिकाणी क्रिएट करायचा आहे, जो तुम्हाला ऍप्लिकेशन बरोबर त्या ठिकाणी तुम्ही सेंड करू शकता. यामध्ये बघा लास्ट डेट जे असणार आहे ते 21 दिवसापासून असणार आहे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करण्याची. हे फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर दिलेल्या ॲड्रेसवर जो तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो सेंड करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. याचा फॉर्म हा तुम्हाला वेबसाईटवर या ठिकाणी DSSC मिळून जाईल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन आणि ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही तो फिलअप करायचा आहे. त्या ठिकाणी फिलअप करताना तो टाईप करायचा आहे, हँड रिटन फॉर्म भरायचा नाही आहे मित्रांनो. तुम्हाला तो टाईप करायचा आहे, त्या ठिकाणी तो दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचा आहे. ऍड्रेस हा ऑलरेडी त्या ठिकाणी मित्रांनो अवेलेबल आहे नोटिफिकेशनमध्ये, तो तुम्ही पाहू शकता. जवळपास 4 दिवस झालेले आहेत मित्रांनो यासाठी ऍप्लिकेशन सुरुवात होऊन. तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर जर इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करू शकाल. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओस नक्की लाईक करा. याच्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, ज्यामध्ये तुम्हाला ही ऍप्लिकेशन फॉर्म त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद.